शहाजीराजे यांचा मृत्यू. महाराष्ट्रात शिवाजीराजे पराक्रम एकामागून एक प्रकट होऊ लागले. शहाजीराजे व त्यांचे पुत्र आपणास भारे आहेत अशी आदिलशाह दरबाराची खात्री झाली होती. पश्चिम महाराष्ट्रातून तर राजांनी आदिलशाही अंमल पार उठवून दिला आणि कर्नाटकात शहाजीराजे व एकोजीराजे एकाच पराक्रम गाजवणार असा अंदाज दिसू लागला. अशा स्थितीत शहाजीराजांना आळा घातला आला तर पाहावा या इराद्याने मोठी फौज घेऊन आदिलशहाने स्वतः पश्चिम कर्नाटकावर स्वारी केली. एप्रिल 1663 मध्ये आदिलशाही बंकापूरला गेला. बंकापूरचा किल्ला अब्दुल करीम बहलोल खान याच्या ताब्यात होता. बंकापूरचा किल्ला अब्दुल करीम बहलोल खान याच्या ताब्यात होता. तोही पुंडावा करून यजमानास जुमानत नव्हता. अली आदिलशाह बंकापूरला गेला तेव्हा शहाजीराजे व बहलोल खान दोघेही अर्काटच्या पूर्व बाजूस मोहिमेवर होते. फक्त बहलोल खानाची आई बंकापूरला होती. ती आदिलशहाला आत घेईना तेव्हा आदिलशहाने बहलोल खान व शिवाजीराजांना निकडीचे बोलावणे पाठवले व ते येताच त्यांना अटक केली. शहाजीराजांना दुसऱ्यांदा अटक झाली व त्यांची 2 दिवसात सुटकाही झाली. नंतर आदिलशहाने त्यांना बेदनूर जिंकण्याची कामगिरी सांगून तिकडे रवाना केले. बेदनूरकर नाईक आदिलशहाचा ताबेदार असून अलीकडे तो खंडणी वगैरे न पाठवता स्वतंत्रपणे वागू लागला होता. त्यास वटणीवर आणण्यासाठी शहाजीराजांना लढाईचा भरपूर सरंजाम घेऊन बंकापूरला रवाना केले. शहाजीराजे चालून गेले तेव्हा त्यांच्या पुढे नाईकांचा इलाज चालला नाही. त्याने शरण येऊन विजापूरची ताबेदारी पत्कारली. तेव्हा बेदनूरचा कार्यभार पुरा करून शहाजीराजे परत फिरले. शहाजीराजांचा हा विजय ऐकून आदिलशाह संतुष्ट झाला. त्याने मरातबाची पत्रे, वस्त्रे, भूषणे, हत्ती, घोडे वगैरे पाठवून शहाजीराजांचा गौरव केला. बेदनूरचं परत येत असताना आसपासच्या बखेडखोर ठाण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुंगभद्रातील बसवापट्टणजवळ होदेगिरी या गावी शहाजीराजांनी मुक्काम केला. या ठिकाणी अनेक श्रापदे उठली. त्यामुळे शहाजीराजांना शिकार करण्याची इच्छा झाली. घोड्यावर स्वार होऊन शहाजीराजे हरणाच्या पाठीस लागले. त्यावेळी घोड्याचा पाय वेलीच्या भोंडोळीत अडकून घोडा व शहाजीराजे पडले व गतप्राण झाले. तेथे एकोजी राजास बोलवून त्यांच्या हस्ते उत्तरक्रिया व सांगता केली. आदिलशाह करून दुखवटा घेऊन मनसबदारीची वस्त्रे एकोजींच्या नावी झाली. छत्रपती शिवाजीराजांचे संपूर्ण आयुष्यच निरनिराळ्या भयंकर अशा संकटांनी ग्रसले होते. राजांची ही संकटे कधी बाहेरची तर कधी स्वराज्यावरती. शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करून त्याची विल्हेवाट लावून थोडी उस्मत मिळणे न मिळणे तोच शिवाजीराजांना अत्यंत दुःखद अशा संकटाला तोंड द्यावे लागले. तो म्हणजे शहाजीराजांचा मृत्यू. शहाजीराजांचा मृत्यू म्हणजे राजांवर कोसळलेला आघातच होता. राजांना अतिशय दुःख झाले, परंतु मृत्यूच्या आघाताने एक नवीनच संकट उभे राहिले. ते म्हणजे आई जिजाऊने सती जायचं जाहीर केले होते. सती जाणे ही केवळ कल्पना देखील राजांना सहन होत नव्हती. जिजाऊ म्हणत की आता यापुढे माझ्या जगण्यास काहीच अर्थ नाही. मला आता जगण्यासारखे काहीच राहिले नाही. जिजाऊंवर जणू आकाशच कोसळले होते. अनेक संकटाशी सामना करताना शहाजीराजे खंबीरपणे जिजाऊंच्या पाठीशी नेहमीच उभे असत. हा सह्याद्रीसारखा कणखर आपला जोडीदार सोडून गेला यावर जिजाऊंचा विश्वासच बसत नव्हता. जे काही झाले ते महाभयंकर व हताश करणारे होते. आयुष्यभर घोड्यावरून रपेट करणाऱ्या, मुलुकगिरीवर आणि लढाई वेगवान हालचाली करणाऱ्या एका पराक्रमी योद्ध्याचा असा केविलवान अंत व्हावा हे मनाला पटणारे नव्हते. आईसाहेबांचे सौभाग्य आणि सर्वस्व हरपले होते. राजांना आणि स्वराज्याला फार मोठा आधार नष्ट झाला होता. आईसाहेबांच्या करंड्यातील कुंकूच संपले होते. रायगडावर जणू विजयाचा लोळच आकाशात कोसळला. राजवाड्यात बातमी गेले, एकच रडारड सुरू झाली. किल्ला दुःखाच्या धुक्यात लुप्त झाला. आईसाहेबांची स्थिती ती काय सांगावी. 52-53 वर्षापूर्वी सोन्या मोत्याच्या अलंकाराने झाकून गेलेली हसरी राजरी कोमल जिजाऊ किशोरवयाच्या देखण्या शहाजीराजांचे हात धरून भोसल्यांच्या घराण्यात आल्या होत्या. वाघाच्या दनाट वज्रचुडे मंडित सकल सौभाग्य संपन्न जिजाऊ भोसल्यांच्या देवाऱ्यातील लक्ष्मी झाल्या होत्या. शहाजीराजांची लाडकी आवडती राणी झाल्या होत्या. हसरा नवरा, लाजरी नवरी, सुखाचा संसार सुरू झाला होता. पुढे स्वराज्याचे वारे फिरले आणि सारे जावयांचे भांडण झाले.
कारल्याहून कडूपणा आला तरीही शहाजीराजांचा आणि जिजाऊच्या प्रेमातील साखर कणभरही कमी झाली नव्हती. शुभासारखा अलौकिक पुत्र जन्माला आला. संसाराची सार्थकता झाली. जीवन धन्य धन्य झाले. जिजाऊ साहेब खरोखरच सकल सौभाग्य संपन्न शोभू लागल्या होत्या. आलेली अरिष्टे तुळजाभवानीने आपल्या ढालीवर झेलली होती. सौभाग्य मंगळसूत्रावर पडलेल्या सुलतानाच्या तलवारी बोथट ठरल्या होत्या. प्राणघातक संकटातून शहाजीराजे सही सलामत सुटले होते. जिजाऊ साहेबांचे कुंकू बळकट. जिजाऊ साहेबांची एकच हौस आता उरली होती की भरल्या चुड्या बांगड्यानिशी, भरल्या मळवटानिशी खणा नारळाची ओटी घेऊन हळदी कुंकाच्या सड्यावरून स्वर्गी जायचे. आता संध्याकाळ होत आलीच होती. औषणाच्या 4 गटका उरल्या होत्या. एवढा शेवटचा डाव जिंकायचा होता. पण आईसाहेबांचा करंडा घरगळला. आईसाहेबांचे सौभाग्य अडखळे. मृत्यूने केलेला पराभव आईसाहेबांना सहन झाला नाही. त्यांनी सती जाण्याचा निर्धार केला. सती जाण्याच्या कल्पनेने देखील राजांना सहन होत नव्हते आणि जिजाऊंना तर जगण्यात काहीच साध्य उरले नव्हते. महाराजांचे दुःख तर अपार होते. सह्याद्रीही उभा थरथरला होता. महाराजांवर दुहेरी कडा कोसळला होता. तीर्थरूप साहेबांच्या मरणाची बातमी त्यांना समजली तेव्हा ते आईसाहेबांकडे धावले. महाराजांनी हंबरडा, सारी पृथ्वी डळमळते आहे, भयंकर झंझावत सुटला आहे आणि आपण प्रेमाच्या 2 पंखावरून दूर अंधारात फेकले जात आहोत असे महाराजांना वाटू लागले होते. महाराजांचे दुःख अपार होते. निधड्या छातीचे शिवराय धाय मोकळून एखाद्या बालकासारखे आक्रोश करू लागले. दुःखाने हंबरडा फोडून त्यांनी आईसाहेबांच्या गळ्यात मिठी मारली होती. कारण आईसाहेब म्हणजे महाराजांचा प्राण होता. महाराष्ट्राच्या महापुरुषाचा तो आक्रोश ऐकून सह्याद्रीसुद्धा थरथरत होता. शोकाचे डोंबळ उसळत होते. आईसाहेबांच्या मुद्रेवर निश्चलता कायम होती. एकुलता एक मुलाच्या हाकेनेही आईसाहेबांची समाधी भंगू शकत नव्हती. रायगडाच्या भिंती, दरवाजे, बुरुज दिनवाने झाले होते. सारे स्वराज्याचे मोकळे शोक करत होते. महाराज कळून विनवले होते, आईसाहेब तुम्ही जाऊ नका. पण आईसाहेबांचा निर्धार काही ढळेना. आईसाहेबांची नजर मागे फिरली नव्हती. 34 वर्ष लेकराची घारीसारखी राखण करून त्या एकदम उठून निघून चालल्या होत्या. शिवबा पोरका करून चालल्या होत्या. राजांनी जिजाऊंना मिठी मारली आणि ते मोठमोठ्याने रडू लागले. आईसाहेब मी जे काही आजपर्यंत करू शकलो ते केवळ तुमच्यामुळे. मी आता कोणाच्या आधारावर तुमच्या मागे जाऊ? यापुढे मला कोण सल्ला देणार, कोण मार्गदर्शन करणार? तुमचा लाडका शिवबाला. आईसाहेब तुम्ही सती जाऊ नका, माझे ऐका. या तुमच्या लेकराला एवढी विनंती मान्य करा. त्याला पोटाशी घ्या. आपण सती गेलात तर मला मायेचे पांघरून कोण घालणार? आबासाहेब गेले आणि पोरको झालं, परंतु आपण गेला तर सारे स्वराज्यच पोरके होईल. आईसाहेब आजपर्यंत सारा स्वराज्याचा डोलारा केवळ तुमच्यामुळेच आम्ही उभा करू शकलो. तिरवाणीचा प्रसंग आला होता. महाराज शोकसागरात अखंड बुडाले होते. त्यांनी इंद्राचे वज्रही भेदून जाणारी दुःखाची हाक मारली आणि एकदम आईसाहेबांच्या मांडीवर बसून गळ्याला मिठी मारली. आईने आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून महाराजांनी अकांत मांडला होता. मोठ्या प्रयासाने जिजाऊ साहेबांनी सर्वांनी त्यांना सती जाण्याच्या निश्चयापासून माघार वळवली. तिकडे शहाजीराजांची समाधी एकोजी राजांनी होदिगरे येथे बांधली. समाधीची पूजा अर्चाही व्यवस्था करण्यात आली. नंदादीप तेवत राहू लागला. या सर्व खर्चाकरिता होदुगी शेजारच्या मरगटहळीत या गावात सनद बादशाहकडून दिली. अशा रीतीने स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांचे महावीर्यवान झाले, म्हणजे शहाजीराजे यांचा मृत्यू झाला.